नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माखणे. नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायद्याची माहिती, जेणेकरून जनसामान्य लोकांमध्ये कायदेशीर जागरूकता होईल असे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यातला हा आजचा पुढचा भाग. त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ फॉरवर्ड आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आणि गरजू व्यक्तींपर्यंत ही कायद्याची माहिती पोहोचेल. आजचा व्हिडिओ आहे सातबाऱ्यावरचा पोटखराबा नक्की काय असतो आणि त्या पोटखराब्याचं महत्व काय. तर मित्रांनो, आजकाल पुणे, मुंबई, ठाणे किंवा अनेक मेट्रो शहरांमधल्या जे लोक आहेत ते शहरांना कंटाळून ग्रामीण भागाकडे चाललेले आहेत. पण ह्याच्यामध्ये जास्त करून जो ओढा आहे तो निसर्गरम्य ठिकाणी जाण्याकडे जास्त दिसतो. म्हणजे पुण्यातलं मुळशी असेल, मावळ असेल, वेल्हा तालुका असेल, जे थोडे डोंगरदऱ्यांचे तालुके आहेत, तिथे जाऊन लोक राहणं जास्त पसंत करतात. पण ह्याच्यामध्ये काम करताना वकिलीचं आमच्या असं लक्षात आलेलं आहे की त्यांची घोर फसवणूक होतीये. आणि ती फसवणूक कशाच्या आधारे होतीये, तर हा जो पोटखराबा आहे या पोटखराब्याच्या आधारे त्याची फसवणूक होतीये. तर मित्रांनो, हा इकडं जो तुम्हाला दिसतोय हा सातबारा आहे. ठीक आहे. ह्या सातबाऱ्यामध्ये जो डाव्या हाताचा पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये त्या गट नंबरचं, सर्वे नंबरचं किती क्षेत्र आहे ते दिलेलं असतं आणि त्या क्षेत्रामध्ये जो दडलेला असतो तो असतो पोटखराबा. आता पोटखराबा ही जी व्याख्या आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती भल्या भल्यांना माहित नाहीये की पोटखराबा म्हणजे नक्की काय काय असतो. तर मी तुम्हाला सांगतो की पोटखराब्याचे साधारण एक 5-6 वेगवेगळे प्रकार आहेत. ते 5-6 वेगवेगळे प्रकार जर का तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला वकिलांनी योग्य गाईड करो अगर न करो, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही घेत असलेली जमीन ही वापरण्यायोग्य क्षेत्र आहे का फक्त पोटखराबा आहे. तर आता मित्रांनो, पोटखराब्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते मी थोडे इथं एक्सप्लेन करतो. तर तो पहिला जो प्रकार आहे तो पोटखराबा म्हणजे डोंगर जो असतो त्यातली दरी, म्हणजे डोंगर असतो आणि त्याला असं उतार असतो, याला देखील पोटखराबा मानतात. त्याच्यानंतर पोटखराबा म्हणजे लागवडी योग्य अयोग्य क्षेत्र, म्हणजे तिथं तुम्ही लागवड करू शकत नाही. मग आता असं लागवडी अयोग्य क्षेत्र कुठं कुठं असू शकतं, तर पावसाळ्यात जो धबधबा वाहतो आणि तो धबधबा समजा तुमच्या शेतातनं जात असेल, क्षेत्रातनं जात असेल, तर अशा वेळेस तिथे घळ निर्माण होते. ते घळ म्हणजे देखील लागवडी अयोग्य क्षेत्र असतं, म्हणून ते पोटखराब्यामध्ये लिहिलं जातं. तसंच पोटखराबा म्हणजे एखादं क्षेत्र असं असतं की त्या क्षेत्राचा कुठलाच उपयोग होऊ शकत नाही, असं देखील क्षेत्र पोटखराब्यामध्ये येतं. त्याच्यानंतर कधी कधी एखाद्या गावामध्ये एखाद्या मंदिराला सोडलेलं क्षेत्र असतं किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी सोडलेलं क्षेत्र असतं, ते देखील कधी कधी पोटखराब्यामध्ये येतं. असं जे लागवडी अयोग्य क्षेत्र आहे असं सगळ्या प्रकारचं क्षेत्र हे पोटखराब्यामध्ये येतं. परत एकदा नीट ऐका, लागवडी अयोग्य क्षेत्र हे पोटखराब्यामध्ये येतं. लागवडी अयोग्य क्षेत्र तुम्हाला वापरण्यायोग्य असतं की नाही हे तुम्ही जी जमीन घेणार आहात त्या जमिनीवरती प्रत्यक्ष जागेवरती सरकारी मोजणी करून तुम्ही ठरवावं की हा पोटखराबा आपण विकत घ्यायचा आहे का नाही घ्यायचा. कारण अशा प्रकारे आमच्या अनेक क्लायंटची घोर फसवणूक झालेली आहे की अर्ध्याच्या वर क्षेत्र पोटखराबा विकलेला आहे. सरकारी मोजणी जेव्हा आणली गेली किंवा शेजारच्यांनी किंवा त्याच्या शेजारच्यांनी जेव्हा सरकारी मोजणी आणली आणि त्यावेळेस लक्षात आलं की अरे, आपलं क्षेत्र तर डोंगर उतारावरती आहे किंवा आपलं क्षेत्र तर त्या धबधब्याच्या घडीमध्ये आहे, दरीमध्ये आहे, असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही तुमची सेकंड होमसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जमीन घेत असाल त्यावेळेस पोटखराबा तपासून घ्या. त्याच्या आधी पहिली सरकारी मोजणी करा आणि मगच क्षेत्र विकत घ्या. धन्यवाद.